जय राधा माधव कुंज विहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे
Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram Ram Jaya 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 Prabhupada Jaya Jaya Gurudev Gurudev हरिनाम संकीर्तन की अंतराज श्रीमद् भगवद गीता की ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेष्व अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीर उत्तमा श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। श्रीमद् भगवद गीता अध्याय क्रमांक 10 श्लोक संख्या 9 पान नंबर 386। तीनशे 10वा अध्याय 9वा श्लोक। मिळालं सगळ्यांना मना पाठीमागून 386 पुढे सरका सगळ्यांनी
भरपूर जागा आहे पुढं. सर्वांनी सर्व प्रभूजी माताजी पुढे सरका, अजून बरेच भक्त येणार आहेत. पान नंबर 386 मिळाला. भगवद्गीता श्लोक वाचल्यानंतर आपण मंगलाचरण म्हणू. ठीक आहे. पान नंबर 386. ठीक आहे म्हणा. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयन्त परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. मच्चित्तः मदगत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. प्रभुजी मच्चित्ता मदगत प्राणा बोधयन्ता परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयन्ता परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. मागे. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयन्ता परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. माताजी ना दे. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. मच्चित्तः माझ्यामध्ये चित्त परायण झालेले, मदगत प्राणः आपले जीवन मला समर्पित केलेले, बोधयन्तः बोधन करणारे, परस्परम एकमेकांना, कथयन्तः चर्चा किंवा कथन करीत असतात, च सुद्धा माम माझ्याविषयी, नित्यम नेहमी, तुष्यंती संतुष्ट होतात, च सुद्धा रमंती दिव्यानंदात रममान असतात, च सुद्धा. अनुवाद सर्वांनी बघा. माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याविषयी चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष तथा आनंद प्राप्त होतो. भगवंतांच्या शुद्ध भक्ताचे चित्त कुठे वास करते? भगवंतामध्ये. त्यांचे जीवन कुणाच्या सेवेत समर्पित असते? भगवंतांच्या. आणि एकमेकांमध्ये ते चर्चा किंवा कथन कुणाविषयी करतात आणि त्यापासून त्यांना काय प्राप्त होतो? संतोष आणि आनंद प्राप्त होतो. तात्पर्य पहा,
या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे सांगण्यात आली आहेत. म्हणजे आपण शुद्ध आहे का नाही हे ओळखायचा क्रायटेरिया आहे. असे शुद्ध भक्त पूर्णपणे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये रममान झालेले असतात आणि त्यांचे मन श्रीकृष्णांच्या चरण कमलांवरून कधीच ढळू शकत नाही. ते केवळ दिव्य विषयांची चर्चा करतात. या श्लोकामध्ये शुद्ध भक्ताची लक्षणे विशेष रूपाने वर्णन केली आहेत. भगवत भक्त भगवंताच्या गुण आणि लीलांचे अहर्निश स्तवन करण्यात रममान झालेले असतात. त्यांचे हृदय आणि प्राण निरंतर श्रीकृष्णांच्या ठायी लीन झालेले असतात. इतर भक्तांसमवेत कृष्ण कथा करण्यामध्येच त्यांना आनंद वाटतो. भक्तिमय सेवेच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये, प्रारंभिक म्हणजे काय, सुरुवातीला, आता आपण सगळे सुरुवातीच्याच कालखंडात आहोत. का शुद्ध भक्त आहे कोणी? असू शकतो, असं काही नाही. प्रारंभिक अवस्थेमध्ये शुद्ध भक्तांना सेवेद्वारेच दिव्यानंदाचा अनुभव येतो आणि परिपक्व अवस्थेमध्ये ते भगवत प्रेमामध्ये स्थित असतात. एकदा ते अशा दिव्यावस्थेत स्थित झाल्यावर भगवंतांनी आपल्या धामामध्ये प्रकट केलेल्या परमोच्च संस्थितीचे आस्वादन ते करू शकतात. श्री चैतन्य महाप्रभू भक्तिमय सेवेची तुलना हृदयामध्ये होणाऱ्या बीजारोपणाशी करतात. ब्रह्मांडातील थोड्याच जीवांना शुद्ध भक्तांच्या संगतीत येण्याचे आणि भगवत भक्ती म्हणजे काय हे जाणून घेण्याचे सद्भाग्य लाभते. कोणी सांगितलंय? श्री चैतन्य महाप्रभू. किती लोकांना मिळतं? फार थोड्या लोकांना, फार थोड्या जीवांना शुद्ध भक्तांच्या संगतीत येण्याचं भाग्य मिळतं आणि भगवत भक्ती म्हणजे काय हे जाणून घेण्याचं सद्भाग्य लाभतं. भक्तिमय सेवा ही का बीजाप्रमाणे आहे आणि जर जीवाच्या हृदयामध्ये या बीजाचे रोपण केले भक्तिमय सेवेच्या आणि जर त्या जीवांप्याने महामंत्राचे श्रवण तथा कीर्तन केले, महामंत्र दिलाय प्रभुपादांनी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर एखाद्या वृक्षाचे बीज नियमित पाणी घातल्याने अंकुरित व्हावे तद्वत ते बीज अंकुरित होते. ही आध्यात्मिक भक्तिलता हळूहळू वाढत जाते आणि ब्रह्मांडाचे आवरण भेदत आध्यात्मिक विश्वातील ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करते. आध्यात्मिक विश्वातही ती वाढत जाते. श्रीकृष्णांच्या सर्वोच्च लोकामध्ये गोलोक वृंदावनामध्ये जाऊन पोचते. अंततः ही भक्तिलता श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय घेऊन तेथे विश्राम करते. ज्याप्रमाणे एखाद्या वेलीची वाढ होत असताना फळे आणि फुले येतात, त्याप्रमाणे हळूहळू या भक्तिरूपी लतिकेला फळे येतात. श्रवण कीर्तनाच्या रूपामध्ये भक्ती लतेवर जलसिंचन चालूच राहते. या भक्तिलतेचे विस्तृत वर्णन चैतन्य चरितामृत मध्यलीला अध्याय 19 मध्ये करण्यात आले आहे. या ठिकाणी असे वर्णन करण्यात आले की पूर्ण वाढ झालेली भक्तिलता भगवंताच्या चरण कमलांचा आश्रय घेते तेव्हा मनुष्य भगवत प्रेमामध्ये पूर्ण तल्लीन होतो आणि मासा पाण्याविना जगू शकत नाही. त्याप्रमाणे भक्त भगवंताच्या सानिध्याविना क्षणभरही जगू शकत नाही. अशा अवस्थेत भक्ताला भगवंताच्या सानिध्यामध्ये साक्षात दिव्य गुणांचीच प्राप्ती होते. म्हणजे मासा आणि पाण्याचं उदाहरण का दिलेलं आहे? मासा जसं पाण्याशिवाय राहू शकत नाही तसं भगवंताचा ऍक्च्युली जीव पण भगवत भक्तीशिवाय भगवत प्रेमाशिवाय जिवंत राहू शकत नाही. पण आता आपली अवस्था कशी झालेली आहे माहितीये का? पाण्याबाहेर काढलेल्या माशा. पाण्याबाहेर काढलेला मासा काय करतो? तर तसा आपण या भौतिक जगात तडपडत आहोत. का तडपडत आहोत? कारण आपल्याला कुठेही सुख, चैन, आराम, आनंद, संतुष्टी नाहीये. ते शोधायचा खूप प्रयास चालू आहे मिळावं म्हणून. पण पाण्याबाहेर काढलेल्या माशाला जर जिलेबी, गुलाबजाम, समोसा सगळं काही दिलं तरी संतुष्टी येत नाही. त्याची संतुष्टी कशात आहे? तसं आत्मा जोपर्यंत परमात्म्याच्या संगतीत जात नाही तोपर्यंत त्याला दिव्य आनंद मिळत. या भौतिक जगातल्या गोष्टींमध्ये सुख शोधायचा आटोकाट प्रयास चालू आहे अनादी कालापासनं. जोपर्यंत तो भगवत भक्तीच्या सागरामध्ये डुंबत नाही, भक्ती रसामृत सिंधू
भक्ती रसाच्या सागरात डुंबत नाही आणि या भौतिक जगाच्या शुष्क वाळवंटातच तो तडपडत राहणार. श्रीमद भागवताती भगवंत आणि भक्त यांच्या संबंधाविषयीची वर्णने आहेत. म्हणून भागवतातच सांगितल्याप्रमाणे श्रीमद भागवते भक्तांना अतिशय प्रिय आहे. श्रीमद भागवतम पुराणम अमलम यद वैष्णवानाम प्रियम. भागवतात भौतिक कर्म, अर्थ, काम किंवा मोक्ष इत्यादीचे मुळीच वर्णन नाही. भागवतात केवळ एकच असे कथन आहे ज्यामध्ये भक्त आणि भगवंत त्यांच्या दिव्य भावाचे सविस्तर वर्णन आहे. भागवतमध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष नाहीये. काय आहे? भगवंत, भक्त आणि भक्ती, या तीनच गोष्टी. याशिवाय दुसरं काय मिळणार? काय? कोणत्या तीन गोष्टी? भगवंत, भक्त आणि भक्ती. म्हणून ज्याप्रमाणे युवक युवती एकमेकांच्या सहवासात आनंद प्राप्त करीत असतात, त्याप्रमाणे कृष्ण भावनेतील साक्षात्कारी व्यक्ती अशा दिव्य कथनांचे श्रवण करण्यामध्ये आनंद प्राप्त करतात. ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितां च. नमः ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे. मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरोः दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्. हा जो श्लोक आहे हे चतुश्लोकी भगवद्गीता म्हणतात. भगवद्गीतेच्या 700 श्लोकांमध्ये 4 जे सार काढलेले श्लोक आहेत. ज्याला 700 श्लोक पण वाचायला वेळ नाही किंवा कंटाळा आहे त्याने किमान हे 4 श्लोक तरी वाचावेत. 10व्या अध्यायातला 8वा 9वा 10वा आणि 11वा, नाही सॉरी 7वा 8वा 9वा 8 9 10 आणि 11 बरोबर 8 ते 11 याला चतुश्लोकी गीता म्हणतात. म्हणजे सगळ्या गीतेचा सार पण या 4 श्लोकात आणि त्यातला एक महत्वपूर्ण श्लोक आहे हा. भगवंत आपल्या शुद्ध भक्त आणि शुद्ध भक्तीचं लक्षण सांगत आहेत. काय नक्की शुद्ध भक्ताचा भाव असेल विचार करा. तर त्या स्तराला आपल्याला जायचं आहे. म्हणून तो स्तर काय आहे ते माहीत पाहिजे. जर एखाद्याला इंजिनियर बनायचं असेल, डॉक्टर बनायचं असेल तर डॉक्टर म्हणजे नक्की काय, इंजिनियर कसा बनतो किंवा काय केलं पाहिजे त्याला माहीत असलं पाहिजे. म्हणून आपल्याला जरी आता आपण त्या स्तरावर नसलो तरी हळूहळू आपल्याला तिथपर्यंत प्रयास करायचे.
का प्रयास करायचे? कारण का तिथपर्यंत गेल्याशिवाय या भौतिक जगाच्या त्रिविध तापाच्या आगीतून आपली सुटका नाहीये. परम संतोष, परम आनंद या भौतिक जगात कुठंही कुठंही नाही. ब्रह्मभुवना लोका पुनरावर्ती अर्जुना. भगवान कृष्ण म्हणतात तू ब्रह्मलोकापर्यंत गेलास तरी म्हणजे स्वर्गलोक तर ब्रह्मलोकाच्या खाली आहेत बरं का. लोक जनरली लोक काय म्हणतात स्वर्गात जायचं. स्वर्गात गेलं तरी पण परत यावं लागतंय बरं का. कारण का स्वर्गात गेलं तरी पण मुक्त होत नाही भौतिक जगातनं. आणि स्वर्गात गेलं तरी मृत्यू आहे. फक्त स्वर्गामध्ये भौतिक सुखाचा स्टॅमिना, एन्जॉय करण्याचा स्टॅमिना आणि भौतिक सुखांची क्वालिटी हायेस्ट लेवलला आहे. इथं निकृष्ट लेवलला आहे. आयुष्याचं 60-70 वर्षाचं आहे. काय एन्जॉय करणार? तिथं 36,000 वर्षाचं आयुष्य आहे. किती मजा येईल ना. किती मजा. पण 36,000 वर्ष एन्जॉय केल्यावर बर का असं वाटतं माणसाला की 36 वर्ष गेल्यात फक्त आता पृथ्वीवरचे. कळत नाही कसा टाइम जातो तिथं. म्हणजे असं वाटतं की आत्ता तर माझा जन्म झालता स्वर्गलोकात. आत्ता तर मी आलो होतो इथं एन्जॉय करायला. लगेच कसं काय संपलं? कारण का एन्जॉय करत असताना वेळ चटकन निघून जातो. असं या जगाची रचना केलेली आहे. आणि दुःख मात्र लोक सरत नाही. लोक म्हणतात कधी हे दिवस जातील, पण ते दिवसच जात नाहीत. का बरं? सुखाचे दिवस चटकन निघून जातात, दुःखाचे सरतच नाहीत. मग सुखाचे दिवस येण्याची वाट पाहतात लोक. पण या जगामध्ये सुख दुःखाचे दिवस आहेत ना विषम प्रमाणात आहेत. आणि ते सतत आलटून पालटून येत राहतात. असं या जगात सुखच सुख आहे असं कधी होणार नाही. हे द्वंद्वपूर्ण जगत आहे. आणि या द्वंद्वाच्या पलीकडं आध्यात्मिक विश्वामध्ये जायचं आहे आपल्याला. ते आध्यात्मिक जगत जे आहे तिथं जाण्यासाठी भगवंताचं आपल्याला काय व्हावं लागेल? भक्त व्हावं. भक्तीशिवाय तिथं जाऊ शकतो का? नाही. तिथं कोणालाही स्थान नाही. फक्त भगवंताचे शुद्ध भक्तांना स्थान आहे बरं का. देवता नाही का? नाही, त्यांना पण नाहीये. देवता मग भक्त नाही आहेत का? इंद्रादी देवता आहेत का नाही? भक्त आहेत पण शुद्ध भक्त नाहीत. अलग लक्षात. इंद्रादी देवता शुद्ध भक्ताच्या कॅटेगरीत मध्ये नाही आहेत. ते कुठल्या कॅटेगरीत येतात? मिश्र भक्त म्हणतात त्याला. मिश्र भक्त म्हणजे काय? अजून म्हणजे भगवंतांचा आपला संबंध, भगवंताचं धाम सगळं ज्ञान आहे, पण त्यांना कळतंय भक्ती केली पाहिजे, करत पण आहेत, पण इकडं अजून एन्जॉय करण्याची पण इच्छा आहे. तर त्याला काय म्हणतात? मिक्स्ड भक्ती. शुद्ध नव्हे. जर पाणी घेतलं आपण, शुद्ध पाणी, एकदम गंगेचं पाणी शुद्ध असतं, जिथून उगम होतो गंगेचं पाणी, त्या पाण्यामध्ये जर आपण थोडी माती टाकली, ती काय झालं? मिक्स झालं, अशुद्ध पाणी झालं. पण ते जर अशुद्धी सगळी काढून टाकली आणि जसं मिनरल वॉटरची बाटली मिळते त्यात तुम्हाला एक कण पण दिसणार नाही, असं बरोबर आहे, ते काय झालं? शुद्ध पाणी. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज म्हणतात शुद्ध पाणी म्हणजे नक्की काय? शुद्ध पाणी करण्यासाठी आपण त्याच्यात काही ऍड करत नाही. काय करतो? फक्त ज्या अशुद्धी आहेत त्या काय करतो? बाहेर काढतो. तसं आपली चेतना, आपलं हृदय शुद्ध करायचं म्हणजे त्याच्यात काही नवीन घालायचं नाहीये. फक्त ऑलरेडी जे गेलेलं आहे, जन्मोजन्मी भोग केल्यामुळं, भोग वासना, कर्म वासना, त्या सगळ्या बाहेर काढायच्या. मग चित्त काय होईल? शुद्ध. मग असा शुद्ध भक्त वैकुंठाला जातो. आणि अशा शुद्ध भक्तांची गाथा श्रीमद भागवत मध्ये. म्हणून राजा परीक्षित 7 दिवसानंतर त्यांना वैकुंठातून न्यायला विमान आलं. त्यानंतर ध्रुव महाराजांना न्यायला विमान आलं. त्यानंतर कारण ते ध्रुव लोकात गेले, ध्रुव लोक हे वैकुंठात समानच आहे,
प्रल्हाद महाराजांना म्हणाले की अजून तू राज्य कर, पृथ्वीवरच्या लोकांना भगवत भक्तीचा आदर्श पाठ घालून दिल्यानंतर प्रल्हाद महाराजही धामात गेले. सगळे भगवंताचे शुद्ध भक्त आहेत, भागवत मध्ये वर्णन आलेले. पांडवांसहित सर्व भगवंताच्या धामाला गेले. तर त्यांनी जो शुद्ध भक्तीचा मार्ग अवलंबला, तो शुद्ध भक्तीचा मार्गाला महाजनांचा मार्ग म्हणतात. कोणता मार्ग? तर त्या अशा महाजनांच्या मार्गावरती आपल्याला जायचं आहे, शुद्ध भक्ती प्राप्त करायची. शुद्ध भक्ती म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये कर्म आणि ज्ञान यांचं मिश्रण नाही पाहिजे. म्हणजे आपण पण मिश्रच भक्त आहोत, आपल्याला पण अजून भौतिक काहीतरी अपेक्षा आहे. भगवत भक्ती पण करत आहोत, पण भौतिक पण काय अपेक्षा आहे, त्याला कर्म वासना म्हणतात. पण हे मिश्र भक्ती आहे ना, हे मिश्र भक्ती केल्यामुळं व्यक्ती स्वर्गाला जातो. प्रॉब्लेम काय आहे? मिश्र भक्ती केली ना तर स्वर्गात जातो, शुद्ध भक्ती केल्यावर तो वैकुंठाला जातो. जोपर्यंत शुद्ध भक्त होत नाही तोपर्यंत त्याला वैकुंठात प्रवेश नाही. आज स्वर्गामध्ये जर भोगाची इच्छा असेल अजून, मग भगवान काय म्हणतात, तुला भोग घ्यायचंच आहे ना, ये थर्ड क्लास लो क्लास भोग माझ्या भक्तासाठी मी नाही देत. हाय क्लास भोग ते कुठं? स्वर्गामध्ये. जो कोट्याधीश मुलगा आहे, अंबानी सारखा कोट्याधीश आहे, तो आपल्या मुलाला थर्ड क्लास भोग देईल का? नाही. तो त्याला स्विमिंग शिकायचं असेल, अंबानीच्या बंगल्यामध्ये स्विमिंग टँक आहे. त्याला सिनेमा पाहायचा असेल, त्याच्या बंगल्यामध्येच मल्टिप्लेक्स आहे, पाहिजे तो सिनेमा बघू कधी पण. आणि सर्व प्रकारच्या गार्डन सुखसुविधा त्यांनी आपल्या बंगल्यात केलेल्या आहेत. कुणासाठी? मुलासाठी. तसं भगवंत आपल्या मिश्र भक्त, ज्यांना अजून भौतिक जगात एन्जॉय करायची पण इच्छा आहे, म्हणून इंद्रादी देवतांचं वर्णन भागवत मध्ये आलेलं आहे. पण इंद्रादी देवतांचं वर्णन हे मिश्र भक्त म्हणून आलेलं आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी इंद्राचा अहंकार दूर करण्यासाठी गोवर्धन लीला केली. हा इंद्र जो आहे, ती त्याला अशी इच्छा आहे की या ब्रह्मांडात माझ्या इतका श्रेष्ठ कोणी झाला नाही पाहिजे. येते का लक्षात? माझ्या इतका श्रेष्ठ कोणी नाही पाहिजे, आणि माझी पूजा कोणी थांबवली नाही पाहिजे. माझा गुणगौरव, माझं लौकिक, माझं गुणगान सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि प्रत्येकाच्यात ही भावना आहे. पहा, माझा सन्मान व्हावा, लोकांनी मला निवडून द्यावं, लोकांनी माझा सत्कार करावा, लोकांनी माझा माघारी गुणगान करावं. किती चांगला नेता आहे. ही सगळ्या राजकीय नेत्यांमध्ये, पुढाऱ्यांमध्ये भावना असते. आणि मग या जगात प्रॉब्लेम काय आहे? ज्या वेळेला तुम्हाला एखादी भौतिक इच्छा येते ना, तिथं लगेच कॉम्पिटिशन येते. कारण तशी इच्छा सगळ्यांनाच आहे ना. मग तिथं काय होतं? कॉम्पिटिशन. ते तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ, मी जास्त काम केले का तू जास्त काम केले, माझा जास्त प्रभाव आहे लोकांमध्ये का तुझा प्रभाव आहे, ही कॉम्पिटिशन. मग राजकारण चालू होतं, त्याला दाबा ह्याला दाबा पुढे जाण्यासाठी. मग हिथं जे चालले तेच तिथं पण आहे स्वर्गामध्ये. म्हणून इंद्र काय करतो, इथं कोणी पण एखादा ऋषी मुनी असं तपस्या करायला लागला, लगेच इंद्रदेवाला काय होतं? जलन होते. का माहितीये का? की तपस्येच्या बळावर जर त्यांनी माझं इंद्रपदच प्राप्त केलं तर काय म्हणूया. म्हणून भागवत मध्ये कथा आहे, पृथू महाराजांची कथा आहे. पृथू महाराजांनी काय केलं माहितीये का? त्यांनी भगवंताचे महान भक्त होते पृथू महाराज, त्यांना 27 अवतार म्हणलेले. हे पृथू महाराजांनी 100 अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं. किती? ते अश्वमेध यज्ञ म्हणजे एका घोड्याचा त्याच्यामध्ये बळी दिला जातो यज्ञामध्ये. हा घोडा साधारण असतो का? नाही. हा घोडा सगळ्या देशात पाठवला जातो. कोण पण नाही करू शकत. तुम्ही आम्ही करू शकत नाही. कलियुगातले जीव कोण करू शकतो माहितीये का? राजाच करू शकतो. आणि कुठला राजा? चक्रवर्ती सम्राट, ज्याने अख्ख्या पृथ्वीतल्या सगळ्या राजा देशोदेशीच्या राजांना हरवलेल्या आहे युद्धात आणि अजिंक्य राहिलेला आहे. मग ते काय प्रथा होती माहितीये का? तर ज्याला अश्वमेध यज्ञ करायचंय, ज्या राजाला, त्यानं काय करायचा? त्यानं एक घोडा सोडून द्यायचा. तो घोडा सोडून गेला ना,
त्याच्या मागोमाग सगळं राजाचं सैन्य, राजा स्वतः हे चालत राहतं. मग घोडा कुठं जाणार, कुठेही जाणार. कुठल्या देशात गेला, आता सध्या भारताचा आहे उदाहरण असं धरू, तो पाकिस्तानात गेला. मग पाकिस्तानच्या लोकांनी, त्या राजाने जर त्या घोड्याला अडवलं, घोडा सोडण्याचा अर्थ काय माहिती का? घोडा सोडला तर याचा अर्थ तुम्ही एक तर मला शरण या, नाहीतर युद्ध करायला तयार व्हा. मग मी तुम्हाला पराजित करणार, तुम्हाला मांडलिक बनवणार, घोडा पुढच्या देशात जाणार. मग त्या घोड्याला, पांढरा घोडा असायचा तो, त्या घोड्याला त्यांनी जर पकडला तर याचा अर्थ समजायचं की त्या राजाला माझ्याशी युद्ध करायचंय. मग दोन्ही सेना भिडणार, महाराजा त्याला परास्त करणार. जर त्यांनी त्या राजाला पकडलं नाही, याचा अर्थ तो राजा समजणार तो मला शरण आलेला. मग असं तो सगळ्या पृथ्वीवरचा राज्य तो सफर करून घोडा वापस त्या राज्यात यशस्वीपणे आला, तर तो राजा अश्वमेध यज्ञ करायला पात्र ठरला. जर कुठं त्याचा पराभव झाला, त्याचा विषय संपला, तो अश्वमेध यज्ञ करू शकत नाही. अजिंक्य पाहिजे, तो पृथ्वीवरचा अजिंक्य सम्राट, सगळी राज्य जिंकून सगळ्या राज्यांना मांडलिक करून त्याचा घोडा परत आला. मग त्या घोड्याचा बळी दिला जातो. त्या घोड्याला मनुष्य शरीर देतात. तेवढे ब्राह्मण, तेवढे पॉवरफुल मंत्रात इतकी शक्ती होती की मंत्र म्हणून अग्नी पेटवायचे यज्ञात, असं माचीस लावून नाही. आणि त्या बळी दिल्यावर तो लगेच त्याला मनुष्य शरीर प्राप्त होऊन तो बाहेर यायचा घोडा. असं त्याला अश्वमेध यज्ञ म्हणतात. तर ते कलियुगात ते तसं शक्य नाहीये, म्हणून कलियुगात फक्त संकीर्तन यज्ञ दिलेला आहे. बाकी कुठला यज्ञ करू नका, आणि ते शक्य नाही. कलियुगामध्ये फक्त संकीर्तन यज्ञ. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. मग सगळे यज्ञ केल्याची फलश्रुती या कीर्तनात, मंत्रात आहे. हे लक्षात ठेवा, साधारण नाहीये. तर हा जो पृथू महाराज आहे, यांनी असे किती अश्वमेध यज्ञ करावेत? किती? 100. म्हणजे याचा अर्थ 100 वेळा त्यांनी अजिंक्य पद प्राप्त केलेलं आहे, 100 वेळा. आणि इकडं काय व्हायला लागलं, हे जसं घोडा अश्वमेध यज्ञ करायला लागले ना, 70 झाले, 80 झाले. आता शास्त्रात काय सांगितलंय वेदांमध्ये, 100 अश्वमेध यज्ञ करतो तो इंद्रपद प्राप्त करतो, स्वर्गाचा राजा होतो. मग तिकडं जलन व्हायला लागली. कुणाची? इंद्राची जलन व्हायला लागली. अरे आता माझ्या कॉम्पिटिशनला आला, हा इंद्र झाला तर माझी पोस्ट जाईल. इथं गावच्या सरपंच पदासाठी किती लोक आसक्त असतात, विचार करा. किती राजकारण, काही गावात तर खून पाडतात. रात्रीचं जायचं, मतदारांना भुलवायचं, त्यांना पार्टी द्यायची. पुढे सरका माताजी, त्यांना पार्ट्या द्यायच्या. आमच्या गावामध्ये असं खूप मी बघितलेले प्रकार. मला मागच्या इलेक्शनला तर आहे ना, पुढं सरका. मागच्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शन झाल्या, तर मी म्हटलं की मी आता त्याच्यामध्ये काही नाहीये, आणि मला इकडं खूप प्रवचन वगैरे सेवा असते, मी एक नाही दिलं मत काही बिघडत नाही, जाऊ द्या म्हणलं. नाही म्हणले, ती लोक तसं नाही, ते गाडी पाठवले त्यांनी मला पुण्यात, नाही मला यावंच लागेल. गाडी पाठवली खास एक मतदान करण्यासाठी. म्हणजे गावातल्या एक छोट क्षुल्लक पदासाठी जर एवढी कॉम्पिटिशन आहे, ते स्वर्गाचा राज आहे. मग पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्री, इथं तर किती राजकारण असतं ते तुम्हाला माहिती आहे, पेपरमध्ये वाचल्यावर कळतं. मग इंद्राला जलन झाल्यावरती इंद्राने काय केलं माहितीये, तर घोडाच पळवून नेला. परीक्षित महाराज, यात कुणाचा? पृथू महाराजांचा घोडाच पळवून नेला. आणि घोडा कुठे गेला? आणि इंद्राने काय केलं माहितीये का, तो मूळ स्वरूपात आला नाही, तो साधू संन्याशाच्या वेशमध्ये आला. आणि जसं रावण सीतामातेला नेण्यासाठी भगवी वस्त्र घालून आला, इंद्र भगवी वस्त्रात त्याला पाहिलं ऋषी मुनीने. आणि मग पृथू महाराजांना समजलं की इंद्र आहे. मग इंद्राशी लढले पृथू महाराज, नाही का. मग परत घोडा सोडून आणला, परत अश्वमेध यज्ञ केला. असे 99 अश्वमेध यज्ञ केले. 99 केल्यावर पण इंद्रांचा काही म्हणजे शांती लाभना. काही पृथू महाराजला 100वा अश्वमेध यज्ञ करू द्यायचाच नाही.
प्रणच केला त्याने. 100वा अश्वमेध सोडला घोडा अश्व, परत त्यांनी पळवून नेला आणि मग पृथू महाराज त्याला खूप बोलले. पृथू महाराज त्याला युद्धासाठी आव्हान दिलं व त्यांच्यात ते युद्ध चालू झालं नाही का. मग पृथू महाराज शक्तिशाली फार, मग इंद्राचा वध झाला तर कसं काय होईल नाही का. मग शेवटी ब्रह्माजी आले आणि पृथू महाराजांना विनंती केली की तुम्ही सोडून द्या. काय म्हणाले? सोडून द्या. तुम्ही काय करा, हा 100वा अश्वमेध यज्ञ. त्यांचा हेतू नाही की मला स्वर्गाचा राजा व्हायचा. ते शुद्ध भक्त आहेत, त्यांना कुणाच्या प्रसन्नतेसाठी करायचं आहे? भगवंताच्या. कारण सगळे यज्ञ भगवंताच्या संतुष्टीसाठी आहेत. पण इंद्रा असं काही गैरसमज झाला, अरे ह्याला इंद्रपद प्राप्त करायचं आहे. मग ब्रह्माजींनी येऊन सांगितलं की तो बिचारा आसक्त आहे त्याच्या पदासाठी आणि त्याला असं वाटतं की तुम्ही हा यज्ञ केल्यावर त्याचं पद जाईल. त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही यज्ञच करू नका, म्हणजे भांडणाचं कारणच राहणार. मग त्यांनी लगेचच ब्रह्माजींनी सांगितले की ते या ब्रह्मांडातले अधिकारी व्यक्ती आहेत, शुद्ध भक्त असल्या कारण ते नम्र आहेत, त्यांच्या मनात कॉम्पिटिशन नाहीये पृथू महाराजांच्या मनात. इंद्राबद्दल तीळ मात्रही द्वेष नाही. लगेचच ते म्हटले की तथास्तु, म्हणले मी भगवंताच्या संतुष्टीसाठी करत होतो, पण तुम्ही जर भगवंताचे प्रतिनिधी म्हणून मला सांगत असाल, मी थांबतो इथे. आणि लगेच तिथं भगवान विष्णू प्रकट झाले. भगवान विष्णूंनी पृथू महाराजांचं गुणगान केलं की म्हणले तू 99 यज्ञ केलेस, इथंच मी संतुष्ट आहे. 100वा करण्याची काही जरुरी नाही, मी संतुष्ट आहे. कारण अल्टिमेटली सगळं कशासाठी चाललंय? भगवंताच्या संतुष्टी. म्हणून भगवंतांची संतुष्टी झाली. तर शुद्ध भक्त आणि मिश्र भक्ताचा एक फरक दाखवलाय भागवत मध्ये की इंद्र जो आहे, इंद्र हा मिश्र भक्त आहे. म्हणून भगवंत शेवटी शुद्ध भक्त जो आहे तो मॅच्युअर्ड असतो, छोट्या छोट्या गोष्टींसाठी आसक्त नसतो, तो उदार असतो, उदार मनाचा असतो. तो पृथू महाराज ब्रह्माजींना माहितीये इंद्राला समजून सांगून काही उपयोग, तो काही माघार घेणार नाही. पृथू महाराज जे आहेत ते शुद्ध भक्त आहेत, त्यांनी लगेच माघार घेतली नाही, म्हणले मी थांबतो. आणि मन भगवंतांची कृपा कुणाला मिळाली? पृथू महाराजांनी. म्हणजे सूक्ष्म गोष्टी मिश्र भक्त आणि शुद्ध भक्तामध्ये. पण ही शुद्ध भक्ती जी आहे कशी प्राप्त होते तर मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम. भक्तांनी, शुद्ध भक्त एकमेकांमध्ये केवळ भगवत भक्ती, भगवंताचे नाम, गुण, रूप, लीला याविषयी चर्चा करतात, कथन करतात. त्यातून त्यांना आनंद प्राप्त. म्हणजे भगवंताच्या विषयी चर्चा केली पाहिजे, बाकीच्या गोष्टींची चर्चा करून काही फायदा नाही. सतत आपण आपल्याला तोंड दिले म्हणले आपण बोलणारच नाही का. आता गप्प तर बसू शकत नाही आपण. पण भगवद्गीतेत काय सांगतात प्रभुपाद, तुम्ही बोला पण भगवंताविषयी बोला. मौन धारून करू बसू नका. मौन काही साधू संन्यासी 30-30 वर्षापासून मौन धारण करून बसते हिमालयात. मौनात शक्ती आहे, पण मौन नुसतं धारण करून उपयोग नाही. आलं का लक्षात? मौनापेक्षा श्रेष्ठ भगवंताच्या विषयी बोला, भगवंताच्या सेवेविषयी बोला. भगवंताविषयी कसं बोलणार? भगवंताची एखादी लीला चर्चा करा. काल काही प्रवचनात सांगितलं त्याचं एकमेकात आदान प्रदान करा. जे आलेले नाहीत त्यांना सांगा. ही गीतेचं एखादा श्लोक वाचा आणि त्यावर चर्चा करा. किंवा सेवेच्या विषयी चर्चा करतो, सेवेच्या विषयी आता प्रसाद काय बनवायचा, त्याचे आपण प्लॅनिंग करतो, नियोजन करतो. ही पण भगवंताची सेवेविषयी बोलणं आहे, ते वाया जात नाही. भगवंताच्या संबंधी जे काही बोलणं आहे ती भगवंताची सेवा आहे. पण भगवंताचं सोडून जे काही दुनियादारीच्या सगळे चर्चा आहेत, बोलणं आहे, ते सगळं आपल्याला बंधनकारक आहे. हे सर्व आपल्याला बंधनकारक. म्हणजे काय आहे ते काय सांगितले माहिती का शास्त्रामध्ये? बेडकावच्या डरावण्याप्रमाणे. बेडूक काय करतो माहिती का? डराव डराव डराव. पावसाळ्यात तुम्ही शेतामधनं आवाज येतो बाई, किती पावसाळ्यात आवाज येतो, बरोबर आहे की नाही? तर बेडकाचं डरावणं घातक काय माहितीये? बेडकासाठी घातक आहे. का घातक आहे कोण सांगेल?
हा, कोण करतं नक्की बेडकाची शिकार? हा तर प्रभुपाद सांगतात आणि भागवत मध्ये सांगितलेलं आहे, शुकदेव गोस्वामी सांगतात की बेडूक जेव्हा डराव डराव जोरात ओरडतो तेव्हा सापाला बरोबर कळतं की बेडूक कुठे आहे, तोपर्यंत कळत नाही. म्हणून जे लोक विनाकारण या भौतिक जगातल्या भौतिक विषयांची चर्चा करतायत, राजकारणाची चर्चा करतायत, हा अमका निवडून येईल का, तो अमका निवडून येईल का, बॉलिवूडच्या सिनेमाची चर्चा करतात नाही का, लय भारी पिक्चर होता, लय भारी पिक्चर होता, अशी फायटिंग झाली तशी फायटिंग झाली, लोक चर्चा करतात. बघितलंय, सिरियलची चर्चा करतात स्त्रिया. प्रभूजी हसतायत. घरोघरी आता हे टीव्ही पाहणं नाही का, हे प्रजल्पाच आहे, सिरियल पाहणं दुपारच्या वेळेला नाही का. आणि त्याच्यामध्ये काय आहे सांगा, दुसरं सगळे विवाहबाह्य संबंध, ह्याचं लपडं त्याचं लपडं, आणि ह्याचे प्रॉब्लेम त्याचे प्रॉब्लेम, सासू सुनाचे प्रॉब्लेम, खून मारामारी ऍक्सिडेंट, आणि उगाच लोकांना खिळवून ठेवण्यासाठी लांब 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 लाचत ते वाढवतच न्यायचं, हनुमानजीच्या शेपटीसारखं. 5-5 वर्ष झाले ती सिरियल काही संपत नाही, आणि मध्ये मध्ये ऍडव्हर्टाईज आणायची आणि पैसा कमवायचा. तर बनणारे मूर्ख बनवायला तयार आहेत लोक, आणि ते बनणारे आहेत तसे. आले की लक्षात? आपण गिराईक बनत आहोत, आपल्याला लोक गिराईक बनवत आहेत का, तर भगवंताचं गिराईक बनायला पण तयार नाही होत. आलं की लक्षात? आपण आपला वेळ, आपली एनर्जी, आपलं मन, आपली बुद्धी भगवंताच्या मध्ये एंगेज नाही केली ना, तर हे सगळे आपल्याला गिराईक बनवणार. टीव्ही सिरियल, मोबाईल सिरियल, वेब सिरीज, क्रिकेट, पॉलिटिक्स, बातम्या, हे सगळं आपलं मन बुद्धी हरण करून टाकणार. आणि मग कसं, अरे आता 2 तास गेले का, फेसबुक बघत होतो 2 तास गेले, कळतच नाही आपल्याला वेळ. तर वेळ कसा जातो आपल्याला कळत नाही. आवश्यक तेवढा वापर करू शकता, मोबाईलचा वापर गुगल पे साठी किंवा आवश्यक आहे असं नाही की आवश्यकता नाहीये, परंतु त्याच्यामध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण आपला वेळ कसा जातो कळत नाही. आणि उगाच सिरियल पाहत बसतो तासन तास, नको त्या गोष्टी पाहतो, तर ते आपल्या घातक आहे आपल्यासाठी. म्हणून इथं काय सांगितले भगवंतांनी, साधकाने सुद्धा आपापसा भक्तांचा संघ का करायचा, भक्तांच्या संघात आल्यावर स्वाभाविक भगवत भक्तीची चर्चा होणार, पुढं कसं जाणार आपण नाही का. महाराजांनी काल किती सुंदर पॉइंट सांगितला प्रवचनात नाही का. सतीश प्रभू कधी कधी मला सांगतात, मी नगरला नसतो पण प्रभूजींनी काल काय प्रवचनात दिलं, हे लगेच काय होते, आपली चेतना भगवत भक्तीमध्ये येते. कारण का, भगवंताचे भक्त जे आहेत तिथं भगवंताच्या गीता भागवत सोडून दुसरी चर्चा करणार नाही, आणि याद्वारे आपली चेतना जे भगवत भक्ती करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळू शकते. अन्यथा काय आहे, या जगात आपली चेतना हरण करण्यासाठी सगळे लोक बसलेले आहेत, आणि त्यांच्या संघामध्ये गेलो की स्वाभाविक त्यांच्याच प्रभावाखाली आपण येतो, त्यांच्या विषयांमध्ये आपण पण मग सुरू वाढायला लागतो. असं झालं तसं झालं. म्हणून या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की भगवंताविषयी एकमेकाचं बोधन करा, एकमेकाला थोडं समजून सांगा. त्याला एखादा काही समजत नसेल, आपल्यापेक्षा थोडं तो त्याची डोकं चालत नसेल, त्यालाही समजून सांगा तुम्ही, तुम्हाला त्याचा फायदा होईल. एकमेकांचं बोधन करा म्हणजे काय, दुसऱ्यालाही ज्ञान द्या, त्याचं अज्ञान दूर करा, त्याला भगवत भक्तीचं महत्व सांगा. ऑटोमॅटिकली तुमची चेतना कृष्ण भावनेत येईल, ऑटोमॅटिकली. कारण संसर्गाप्रमाणे तुम्ही सांगा किंवा तुम्ही ऐका, तुम्ही चर्चा करा, बोधन करा, तुमची चेतना भगवत भक्तीमध्ये राहील. आणि कृष्ण भावना भावित राहणं हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. कृष्ण भावना भावित राहिलो तर हळूहळू आपण 24 तास कृष्ण भावनेत राहायला लागू, मग आपली चेतना शुद्ध भक्तीच्या स्तरावर होईल. शुद्ध भक्तीच्या स्तरावर गेल्यावरती आपल्याला वैकुंठ धामाची प्राप्ती होईल, आणि त्या पुन्हा पुन्हा या जगात आपल्याला परत यावं लागेल, तेच भोगायला, तेच चर्चा करायला, तेच बोलायला. काही नाही, सगळं कचरा आहे या भौतिक जगामध्ये.
पुन्हा पुन्हा चर्वित चरवणानाम. लोक तेच 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 बोलत आहेत. दुसरं काय बोलतायत का सांगा? तेच तेच बोलतात लोक, तरी पण त्यांना कंटाळा येत नाही. लोक तेच तेच बोलतात पण त्यांना कंटाळा येत नाही, नाही का? म्हणून कावळा आणि राजहंस पक्षी यांचं उदाहरण प्रभुपादांनी दिले का प्रवचनात अनेक वेळा दिले. कावळा आणि राजहंस यात फरक काय असतो? हा नाही. हा, राजहंस कुठं असतो माहितीये का? जिथं स्वच्छ एकदम तलाव, स्वच्छ तलावातलं पाणी आहे, एकदम निर्मळ पाणी आहे, कमळाचे ताटवे आहेत, अशा ठिकाणी विचरण करतो. घाण नाही अजिबात तिथं. आणि कावळा कुठं? जिथं कचरा कुंडी आणि ते सगळं खोदत खोदत काहीतरी मिळत असतं. तसं भौतिकवादी लोक जे आहेत भौतिक विषयामध्ये कचरा शोधत आहेत, आणखी कचरा शोधत आहेत. म्हणजे काय? या जगातल्याच विषयांची चर्चा करत आहेत. पण भक्त लोक आध्यात्मिक चर्चा करत आहेत, म्हणजे ते राजहंसाप्रमाणे शुद्ध, भगवंताच्या विषयी शुद्ध आहे. भगवंताचं नाम गुण रूप लीला कथा धाम शुद्ध आहे. भगवंताची चर्चा पण शुद्ध आहे. म्हणून भगवंताविषयी चर्चा करतो, त्याची चेतना शुद्ध होत जाते, निर्मल होत जातो. राजहंसासारखं आहे. आणि आपल्याला कावळा बनायचं का राजहंस? राजहंस. आणि अशा प्रकारेच व्यक्ती शुद्ध भक्तीच्या स्तरावर येतो. म्हणून प्रभुपादांनी काय म्हणले की फार कमी लोकांना भाग्य आहे शुद्ध भक्तांच्या संगतीत येणं. फार कमी लोकांना भाग्य आहे. आपण भाग्यशाली आहोत का? नाही आहोत. आपल्याला येन केन प्रकारे शुद्ध भक्तांचा संग लाभलेला आहे. आपल्याला ऐकायला मिळत आहे, हरिनाम कानावर पडत आहे, जप करायला मिळत आहे, महात्म्य कळत आहे. आपल्याला भगवंतांनी निवडलेलं आहे. निवडले का नाही प्रभू? निवडले. भारतीय क्रिकेट टीम मध्ये निवड व्हावी लाखो तरुण वाट पाहत आहेत. आर्मीमध्ये सिलेक्शन व्हावं लाखो तरुण रस्त्यावर पळत असतात बघा सकाळच्या वेळेला. का? आर्मीमध्ये भरती व्हावी, मिलिटरीमध्ये भरती व्हावी. हजारो पोरं MPSC UPSC तयारी करत आहेत, 15-15 तास अभ्यास करत आहेत. का? सरकारची सेवा मिळावी. खाजगी नको आहे त्यांना. खाजगीत खूप पिळवणूक होते ना. सरकारी लाल दिव्याची गाडी पाहिजे. इथं अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवंत त्यांच्या सेवेमध्ये सिलेक्शन व्हायचं असेल तर कॉम्पिटिशन किती टफ आहे विचार करा. ब्रह्मभुवन सगळ्या ब्रह्मांडामध्ये भ्रमण करणारे जीव आहेत, त्यापैकी सिलेक्टेड लोकांना भगवंत सिलेक्ट करतात. विचार करा. म्हणजे इथं सिलेक्शन झालेलं आहे ना, हे बाकीच्या लोकांची तिथं तुलनाच होऊ शकत नाही. ज्याला भगवंतानी सिलेक्ट केलेलं आहे तर तो साक्षात वैकुंठामध्ये त्याच्या मार्गावरती येतो वैकुंठाच्या. फक्त ते क्वालिफिकेशन पूर्ण करायचंय. क्वालिफिकेशन आलं का लक्षात? जसं एखाद्याचं MPSC सिलेक्शन झालं म्हणजे काय लगेच त्याला काय जिल्हाधिकारी बनून कलेक्टर बनवतात का? नाही, त्याला ट्रेनिंग देतात. तसं आपलं हे ट्रेनिंग चालू आहे. सिलेक्शन झालेलं आहे आपलं. सिलेक्शन झालेलं आहे, हे ट्रेनिंग आहे शुद्ध. अजून क्वालिफाय करायचंय. का? तिथं जाऊन भगवंताच्या समोर आपल्याला लीलेमध्ये सेवा करायची आहे. तिथे गडबड व्हायला नको. म्हणून आपल्याला याची जाणीव पाहिजे. आपलं सिलेक्शन भगवंतानी केलंय, श्री चैतन्य महाप्रभूंनी केलेलं आहे, श्रील प्रभुपादांनी केलेलं आहे. तर त्यासाठी आपण हे क्वालिफिकेशन आपल्याला प्राप्त करायचं आहे. हळूहळू पुढे जायचं आहे, ना की ही संधी गमवायची आहे. हे भाग्य जे आहे हे भाग्याचं रूपांतर महद भाग्यात करायचंय, ना की दुर्भाग्यात. म्हणून त्यासाठी सतत भगवंताविषयी चर्चा, कथा, उद्बोधन, श्रवण हे आपल्याला सतत पाहिजे. म्हणून वृंदावनमध्ये आता हा कार्तिक मासाची शेवटची एकादशी आहे, शेवटचा रविवार आहे, नाही का? तर या कार्तिक मासामध्ये उद्या वृंदात तुळशी महाराणीचा विवाह आहे, माहिती आहे? तुळशी, त्याचं महात्म्य माहीत पाहिजे आपल्याला. तुलसी महात्म्य काय एवढं? भगवान श्रीकृष्णांना तुलसी का प्रिय आहे? तर तुलसी महाराणीची कथा आहे, पद्मपुराणात तुलसी महात्म्य आहे. पुन्हा अजूनही खूप शास्त्रामध्ये आहे.
तर तुळशी वृक्षरूपात प्रकट झालेली असली तरी मूल ती वृंदादेवी आहे. कोण आहे? वृंदा, की जिच्या नावाने वृंदावन जाणलं जातं. तर वृंदादेवी ही या भौतिक जगामध्ये भगवंताची एक महान भक्त होती. तिचं नाव होतं वृंदा. काय नाव होतं? तर वृंदा ही भगवंतांची, विष्णूंची महान भक्त आहे. जन्म झाल्यापासूनच, अगदी कोवळ्या वयापासूनच भगवान विष्णूंची सतत भक्ती, पूजा, अर्चा याच्यामध्ये तल्लीन आहे. मग योग्य वय पण तिचा प्रॉब्लेम काय माहितीये का? वृंदाचा जन्म राक्षस कुळात झाला होता. कुठं? राक्षस कुळात जन्म झाला असला तरी भगवंताचे महान भक्त आहे. आणि त्यावेळेला 12-13 वर्षाची कन्या झाली की तिचा विवाह एका योग्य वराशी केला जातो. तसं जालंधर नामक एक असुर राज होता. जलंधर. काय नाव? तर जालंधर नावाच्या असुराशी वृंदाचा विवाह ठरविण्यात आला आणि तिचा विवाह केला. तर स्वाभाविक आहे की वृंदा ही भगवंताची महान भक्त आहे, त्यामुळे ती पतिव्रता पण आहे. कारण पूर्वीच्या काळी ज्या अतिशय पतिव्रता राहणं हे स्त्रियांचा धर्म होता. पतिव्रता राहणं हा त्यांचा धर्म होता. आणि फार पतिव्रता नारी पूर्वी 5 पतिव्रता अशा नारी आहेत की ज्यांचं प्रातस्मरण करावं सांगितलंय. प्रातस्मरण, सकाळी उठल्या उठल्या तुमचं चित्त शुद्ध होईल. त्यापैकी द्रौपदी महाराणी एक आहे, त्यानंतर अहिल्या, तारा आणि मंदोदरी रावणाची पत्नी, आणि सीता नाही, सीता, तारा, मंदोदरी, द्रौपदी, अहिल्या, 5 झाले. तर या 5 पतिव्रता, श्रेष्ठ पतिव्रता नारी स्मरण करावं माणसाने. तर पूर्वीच्या काळी असे पतिव्रता, त्यांनी पतिव्रतेमध्ये इतकी शक्ती अशी सांगितलेली आहे की जी एका तपस्वी ब्राह्मणामध्ये सुद्धा नसते. वैदिक शास्त्रामध्ये सांगितले. एक नारी अशी होऊन गेली, त्या कथेत जात नाही मी, ती वेगळी कथा आहे. तिने आपल्या पतिव्रता बलावरती, तपोबलावरती सूर्य थांबवला होता उगवायचा. कथा आहे पुराणामध्ये, नंतर कधीतरी सांगतो. तर या वृंदा जी आहे, वृंदा ती पतिव्रता पण आहे तितकीच. जलंधरशी विवाह झाला तो असुर राज आहे, दैत्य राज आहे. आणि दैत्य आणि देवतांमध्ये सतत युद्ध चालू असतं. मग एकदा असं युद्ध चालू असताना दैत्यराज जलंधर निघाला मोहिमेवर, युद्धाच्या मोहिमेवर, देवतांशी लढायला. मग तेव्हा वृंदाला निरोप दिला. तेव्हा वृंदा त्याला म्हणाली की स्वामी, तुम्ही चाललात तर तुमच्या यशासाठी मी काय करते? अनुष्ठान करते. आणि अनुष्ठान भगवान विष्णूंचंच करत आहे. अनुष्ठान करत आहे. आणि काय? हे अनुष्ठान जोपर्यंत तुम्ही परत येत नाही जिवंत, तोपर्यंत माझं अनुष्ठान चालू राहील. जोपर्यंत माझं अनुष्ठान चालू आहे तोपर्यंत कोणताही देवता तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही. तुम्ही अजिंक्य, अपराजयी राहणार. कारण तशी शक्ती असते पतिव्रता धर्मात. अनुष्ठानाला बसली, जलंधर गेला, लढू लागला आणि इतका तो पराक्रम दाखवू लागला, सगळे देवतांना सळो की पळो करून सुटले. सगळे देवतांची अस्त्र निकामी झाली, इंद्राचं वज्र निकामी झालं. जलंधर कुणालाही ऐकायला तयार नाही. सगळी देवतांची सेना नेस्तनाबूत झाली. सगळे देवता हाहाकार झाले, सगळे पळायला लागले सैरावैरा जीवाच्या भयाने. आणि शेवटी जाऊन कुठं जाणार? शेवटी इंद्र सगळ्या देवतांना घेऊन भगवान विष्णूंच्या शरण गेला. म्हणला की भगवंत, आता तुमच्याशिवाय कोणीच रक्षा. जलंधर इतका द्वेषाने लढत आहे, आम्ही नाही त्याच्या पुढे तग धरू शकत नाही, आमचा सगळ्यांचा खात्मा होईल. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की याच्या पराक्रमाचं, याच्या शक्तीचं रहस्य काय माहितीये का? त्याची पत्नी जी वृंदा आहे तिने संकल्प घेऊन अनुष्ठान करत आहे. आणि जोपर्यंत तिचं पातिव्रत्य भंग होत नाही तोपर्यंत याला तुम्ही पराजित करू शकत नाही. मग हे देवता फार काळजीत पडले. म्हणजे भगवंता काय करायचं काय सांगा.
आम्हाला तर शक्य नाहीये. म्हणजे ती माझी महान भक्त आहे म्हणले. मग भगवान विष्णू म्हणाले की मी तुमच्यासाठी तिचं पातिव्रताभंग करतो. आणि मग भगवान विष्णू म्हणाले ती माझी भक्त आहे. वृंदा काय आहे? माझी महान भक्त आहे. आणि या भौतिक जगामध्ये तिच्या भक्तीने मी संतुष्टही झालेलो आहे. त्यामुळे मला आता तिला वर पण द्यायचं आहे. असं म्हणून भगवान विष्णू जलंधरचं रूप घेऊन वृंदाच्या महालात आले. आणि वृंदाने जसं वळून पाहिलं, साक्षात आपले पती आले, चटकन ती उठली आणि पतीच्या चरणी लावून तिने नमस्कार केला. जसं पाद स्पर्श केला वृंदाने, तसं भगवंताने आपलं मूळ चतुर्भुज रूप धारण केलं. शंख चक्र गदा पद्म. पण तोपर्यंत काय झालं माहितीये? त्या महालामध्ये जलंधरचं साक्षात मुंडकं येऊन पडलं. इंद्राने आपल्या वज्राने त्याचं मुंडकं, आणि ती मुंडकं डायरेक्ट ती एकदम किंचाळली. वृंदाला हे तर माझ्या पतीचं रूप आहे, आणि मग हिथं कोण आले नाही का? मग तिला कळालं साक्षात भगवान विष्णू आलेले. मग तिने विचारलं की तुम्ही असं का केलं? माझी का फसवणूक का केली माझी? तुम्ही माझं पातिव्रता धर्म भंग केला, मला अनुष्ठानात उठवलं, त्यामुळे माझ्या पतीचं तिथं हत्या झाली. असं का केलं तुम्ही? तर भगवान विष्णू काही बोलले नाही, काहीच बोलले नाही. ते निरुत्तर राहिले. मग वृंदा भगवंतांना म्हणते की तुम्ही काहीच बोलत नाही म्हणून तुम्ही पत्थर व्हा. पत्थर बोलतो का कधी? नाही. म्हणून मी तुम्हाला शाप देते, तुम्ही काय व्हा? पत्थर व्हा. म्हणून भगवान विष्णू जे आहेत तेव्हापासनं भौतिक जगात पत्थर रूपात आले. त्यांना काय म्हणतात माहितीये? शाळीग्राम. बोलो शाळीग्राम भगवान की. हे शाळीग्राम कुठं सापडतात माहितीये तुम्हाला? नेपाळमध्ये गंडकी नदीमध्ये. बाकी कुठं मिळत? जायचं का नेपाळला? काही भक्त यात्रा करून आलेले आहेत, अवघड आहे ती यात्रा. तर तिथं हे शालिग्राम मिळतात. सुदर्शन शाळीग्राम, नरसिंह शाळीग्राम, वराह शाळीग्राम, विष्णू शाळीग्राम, असे वेगवेगळे. आणि डायरेक्ट घरात येऊन त्यांची पूजा करू शकतो, कारण ते साक्षात भगवान आहेत. असं नाही की मूर्तीमध्ये प्रतिष्ठापना करावी लागते. जसं आता लड्डू गोपाल माताजींनी वृंदावनावरून आणले कार्तिक मासामध्ये, त्यांच्यात आपण प्रतिष्ठापना करणार आहोत. पण शाळीग्रामध्ये अशी प्रतिष्ठापना करायची नसली, कारण ते साक्षात भगवान आहेत. आणि भगवान विष्णूंनी वृंदाला उलट शाप दिला, तू वृक्षरूप बन, तू वृक्ष रूपात राहशील भौतिक जगात. आणि ती वृंदा कुठल्या रूपात आली? तुलसीच्या रूपात. ऍक्च्युली ही भगवंतानी भक्ताचं मिलन आहे. म्हणून शाळीग्राम भगवंताची पूजा तुलसीशिवाय होत नाही. आणि तुलसीला वरदान देतात की तुझ्याशिवाय मी कोणताही भोग स्वीकारणार नाही. भगवान विष्णूंनी वरदान दिलेले. तुझ्या भक्तीने, तुझ्या निष्ठेने मी एवढा प्रसन्न आहे की तुझ्याशिवाय माझी पूजा अपूर्ण राहील, तुझ्याशिवाय माझा भोग अपूर्ण राहील. म्हणून शालिग्राम असो, भगवान विष्णू असो, कृष्ण असो, राम असो, पांडुरंग असो, तुळशीशिवाय त्यांची पूजा होत नाही. त्यांच्या भोगावर तुळशी लावल्याशिवाय भगवंत भोग स्वीकारत नाही. अनन्यसाधारण महत्व आहे. आणि तीच वृंदादेवी गोलोक वृंदावन धामामध्ये राधाकृष्णांच्या लीलामध्ये महत्वपूर्ण सेवा करत आहे. गोपी आहे ती. वृंदादेवी कोण आहे? गोपी आहे. राधाकृष्णांच्या लीला, तिच्या हातात 2 पोपट आहेत. वृंदावनमध्ये वृंदाकुंडला कोण कोण आलं होता का तुम्ही? वृंदाकुंड तर वृंदादेवीचं मंदिर आहे. तिच्या हातामध्ये 2 पोपट आहेत, शुक आणि सारी. तर हे शुक आणि सारी वृंदादेवीचे पोपट आहेत. तर ते खबरे आहेत वृंदादेवीचे. ते पण महान भक्त आहेत. आणि त्यातले ते शुक आहेत तेच आपले भागवताचे प्रवक्ते आहेत. कोण?
शुकदेव गोस्वामी आहेत. पहा ते किती मोठे आचार्य आहेत, पण आध्यात्मिक जगात ते कोण आहेत? वृंदादेवीचे पोपट आहेत. म्हणजे ते किती महान सेवा करत आहेत. राधाकृष्णांचं मिलन करण्यासाठी, राधाकृष्णांच्या लीलांचं संयोजन करण्यासाठी, त्यांचा आनंद करोडो गुणा वाढविण्यासाठी हे शुक सारी आणि वृंदादेवीचं नियोजन असतं. ते थोडक्यात मॅनेजमेंट आहे वृंदावन. आणि म्हणून प्रभुपाद आणि तुलसी आरती रोज इस्कॉन मंदिरात सांगितले करायला. कारण तुलसी आरती सकाळ संध्याकाळ केली तर तुलसी महाराजांच्या कृपेने एखाद्या जीवात्म्याला व्रजधाम वृंदावन धाम प्राप्त, गोलोक धामाची प्राप्ती होते. बोलो वृंदादेवी तुलसी महारानी की. म्हणून तुलसी महाराणी वंदन करण्यासाठी मंत्र आहे, आरती आहे, प्रदक्षिणा मंत्र आहे. तुलसी तोडायची असेल पानं, त्याचा मंत्र वेगळा आहे. आणि ते मंत्र म्हणून तोडायचे असतात. खूप डिटेल शास्त्र आहे. एवढं तुळशीचं महात्म्य आहे. मेलेल्या माणसाच्या चितेमध्ये नुसतं तुळशीचं काष्ट ठेवलं तर तो वैकुंठाला जातो. तो किती पापी असो, शास्त्र सांगितलेलं आहे. नुसतं तुळशीचं काष्ट ठेवा, तो वैकुंठाला जाणार. किती पापी का असे ना, भक्ती पण नाही केलेली तरी. मग चैतन्य महाप्रभू रोज स्वतः भगवान कृष्ण आहेत माहितीये, रोज तुळशी समोर बसून जप करायचे. तुळशी समोर तुलसीची सेवा करले पाहिजे, तुलसीला पाणी घातलं पाहिजे, तुलसी वाढवली पाहिजे. तुलसी वाढते ज्याच्या अंगणात, तुलसी हरीभरी होत आहे, याचा अर्थ तुमची भक्तिलता हरीभरी होत आहे. तुलसीला रोज 4 प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत. किती? यानी कानीच पापानी ब्रह्महत्याधिकानीच. जो तुलसीला प्रदक्षिणा घालतो त्यानं ब्राह्मणाची हत्या केली असली ती सगळ्यात जघन्य पाप सांगितले, ते पाप सुद्धा नाहीस होत, नष्ट होत. यानी कानीच पापानी ब्रह्महत्याधिकानीच तानी तानी प्रणश्यंती. प्रदक्षिणा पदे पदे, प्रत्येक पावलावरती जे जे पाप केले ते नष्ट होतं तुळशीला प्रदक्षिणा घालताना. आणि तुलसी राधाकृष्ण सेवा पाबो येईल, राधाकृष्णांची सेवा देते. सेवा अधिकार दिये कर निज दासी. त्या आरतीत काय म्हणलेलं आहे? तुलसी महाराणी मला राधाकृष्णांची सेवा प्रदान करा, अधिकार द्या मला, कारण मी अतिशय अधमपतित जीव आहे. त्यांच्या कृपेची शिवाय राधाराणीची कृपा, राधाकृष्णांची कृपा प्राप्त होत नाही. म्हणून रोज इस्कॉन मंदिरात सकाळ संध्याकाळ तुलसीला पाणी दिलं जातं, प्रदक्षिणा घातली जाते, तुलसी आरती केली जाते, धूप दीप आणि पुष्प अर्पण करून. कारण ही साधारण गोष्ट नाहीये. प्रभुपाद हे आचार्य आहेत, त्यांनी आपल्याला शुद्ध भक्तीचा मार्ग दाखवून दिलेला आहे. ज्या रोज गोष्टी नित्य नियमाने व्हायला पाहिजेत आपल्याकडून, त्यासाठी आपल्याला इस्कॉन मंदिरात जाऊन शिकलं पाहिजे. भक्तीत प्रगती कशी करायची त्याचा एक रोडमॅप प्रभुपादांनी घालून दिले. उगाच नाही असंच काहीतरी आपलं दिले म्हणून नाही. आणि ते पण सगळ्यांना शक्य आहे. घरामध्येही सगळे करतात भक्त लोक. ज्यांना मंदिरात शक्य नाही, घरी किती 10 मिनिटं लागतात फक्त. पण आपला भाव पाहिजे. तुळशी महाराणी पुढे तुम्ही इच्छा व्यक्त केली की ती इच्छा लगेच तुळशी महाराणी पूर्ण करणार. भगवंतांची ती शक्ती आहे. असे तुलसी आणि शालिग्राम या भगवंत तिच्या पतिरूपात आले ना, बरोबर, वृंदाच्या पतिरूपात आले. म्हणून भगवंतांनी तिला वरदान दिलं, या कार्तिक मासामध्ये जो तुझा आणि माझं विवाह करेल, म्हणजे तुलसी आणि शालिग्रामाची जो विवाह करेल, तो व्यक्ती वैकुंठाची किंवा गोलोक वृंदावन धामाची प्राप्ती करतो. म्हणून बघा, हजारो पिढ्यांपासून तुळशी विवाह करायची पद्धती चालत आलेली. त्याला इतिहास नाही माहित लोकांना बाहेर. तुळशी विवाह करायचा का करायचा त्याचा इतिहास लोकांना माहित नाही. भगवान विष्णूंच्या भक्तीसाठी भक्तीचा प्रत्येक हा इतिहास आहे. म्हणून या कार्तिक मासामध्ये जे काही आहे ना, ते भगवंताच्या लीलेसंबंधीच आहे, दुसरं काही नाहीये. सणवार उत्सव आले का लक्ष, ते आपल्याला माहित नाहीये. म्हणून तुलसी शालिग्राम विवाह केला पाहिजे. आमच्याकडे खूप मोठं करतात. ऊस आणून ब्राह्मणाला बोलवतात आणि अक्षता टाकून मंत्र म्हणून. तर अशा प्रकारे शालिग्राम भगवान
आणि तुलसी महाराणींचा विवाह दरवर्षी या कार्तिक मासामध्ये या एकादशी ते पौर्णिमेपर्यंत, त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत करतात. तर उद्या आहे तो तुलसी विवाह. आणि शालिग्राम भगवंतांना तुलसी दल अर्पण करतो, त्याचे सगळे पाप नष्ट होतात. इतकं महात्म्य आहे. आता इतकं डिटेलमध्ये दिलेलं आहे तुळशीचं महात्म्य. तुळशीला नुसतं पाहिल्यानंतर तुमची, आणि आहे शास्त्र, आधुनिक विज्ञानानं पण सांगितलेलं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, का एका शास्त्रज्ञाने असं संशोधन केलं की जो व्यक्ती रोज तुळशीच्या संपर्कात राहतो तर तो व्यक्ती डिप्रेशनमधनं बाहेर येतो. जे लोक डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत, नैराश्य गेलेले आहेत, ती लोक जर नुसती तुळशी महाराणीच्या संपर्कात राहिली तर ते पुन्हा त्यांची मानसिक स्थिती पूर्ववत होते. कारण तुळशीच्या मध्ये एक व्हायब्रेशन बाहेर येतात की जी आपल्या मनावरती, आपल्या चेतनेवरती कार्य करतात. हे आधुनिक शास्त्रज्ञानं सिद्ध केले पाश्चात्य देशातल्या. म्हणजे आपल्या शास्त्रात जे सांगितलेलं आहे ते आपण ॲज इट इज फॉलो केलं पाहिजे. त्याच्यात संशोधन करायची काही गरज नाही. आलं का लक्षात? तर तुलसी मांना वंदन करून, त्यांना प्रदक्षिणा घालून, पूजा करून, दीप अर्पण करून आपण रोज त्यांची कृपा प्राप्त करू शकतो, भक्ती प्राप्त करू शकतो, नामरुची प्राप्त करू शकतो, शुद्ध भक्ती प्राप्त करू शकतो. तर अशा वृंदाकुंडला वृंदादेवीचं मंदिर आहे. फार सुंदर आहे ते स्थान. काम्यवनमध्ये एक वृंदादेवीचं मंदिर आहे. आणि संपूर्ण वृंदावन जे आहे ते वृंदादेवीचा विस्तार आहे. वृंदादेवीचा तो विस्तार आहे. पण भगवंताने आपल्या धामाला वृंदावन असं नाव दिलेलं आहे. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करायची असेल, शुद्ध भक्ती प्राप्त करायची असेल, तर आपल्याला या कार्तिक मासामध्ये, तिचे तर शेवटचे 4 दिवस बाकी आहेत. आजपासून भीष्मपंचक स्टार्ट होते. ते भीष्मपंचक व्रत मी मागच्या वेळी सांगितलं तुम्हाला, 5 दिवस जे आहेत फार कठोर आहे ते व्रत. मी एकदा केलं होतं ते भगवंताच्या कृपेनं. 5 दिवस, 1च वर्ष शक्य झालं. पण खूप तुम्हाला आध्यात्मिक लाभ होतो. 5 दिवस व्रत केल्यावर जो अनुभव येतो ना तुम्हाला, फार दिव्य असतो तो. एकदा तरी आयुष्यात येऊन भीष्मपंचक व्रत केलं पाहिजे. 5 दिवसांचं म्हणजे 5 दिवस निराहार राहायचंय. जसं नवरात्रामध्ये लोक करतात. फक्त फळं खाऊन करायचं. फळं आणि दूध खायचे. काय अवघड आहे का त्यात? 5 दिवस फळं आणि दूध खाऊन. या वर्षी नाही जमलं, पुढच्या वर्षी ट्राय करा. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आज थोडं लवकर थांबवतोय मी. आपल्याला अभिषेक करायचा आहे, दामोदराष्टक घ्यायचं आहे, बरेच कार्य